नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो एक आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 या मित्रांनो कर निर्धारण निरीक्षक गट क या पदाकरताचे मित्रांनो काही आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे की मित्रांनो टीचर्स पॅटर्न आधारित परिपूर्ण आहेत मित्रांनो, जे की सध्याला जे मित्रांनो 178 जागांकरता जे मित्रांनो जी सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्या पदभरतीसाठी मित्रांनो हे संपूर्ण काही प्रश्न आपले असणारे आहेत. तर मित्रांनो BMCच्या सिलेबसमध्ये जो विशेष त्यांनी महानगरपालिका कायदा 1888चा यावर आधारित देखील जे प्रश्न विचारण्यात येणारे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यावर देखील आपली सिरीज मित्रांनो आपण लवकरच स्टार्ट करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. या भरतीमध्ये मित्रांनो आपण जे की कर निर्धारण निरीक्षक संपूर्ण काही आपण अतिसंभव प्रश्न सोडवणार आहोत. तर पाहूया आपल्या आजच्या या भाग 1 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, एक मूल एक वृक्ष ही घोषणा डॅश यांनी केली. तर खालीलपैकी कोणी जे आहे एक मूल एक वृक्ष ही घोषणा केली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की इंदिरा गांधी यांनी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे पुढील, ग्रामसेवकाची निवड कोण करते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की जिल्हा निवड समितीमार्फत जे आहे थोडक्यात ग्रामसेवकाची निवड केली जाते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3, भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर भरतनाट्यम, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. आणि मित्रांनो टीचर्स पॅटर्नचा अभ्यास करते वेळेस मित्रांनो काही महत्त्वपूर्ण आपल्याला टॉपिक्स माहिती असणं आवश्यक आहे, ज्यामधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे की मित्रांनो जनगणना आहे. त्यानंतर आहे दुसरा जे की लोकसंख्या आहे. तर त्यानंतर राज्य आणि त्या राज्यातील नृत्य हे देखील तेवढेच महत्त्वाचे जे की टॉपिक्स आहेत. यावर परीक्षेमध्ये तुम्हाला फिक्स 2 प्रश्न मित्रांनो विचारले जातात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक राज्याचे काही राज्य किंवा त्यामध्ये जे काही विशिष्ट जे काही लोकराज्य असतील त्याच्यामधले आपले काही नृत्य वगैरे असतील किंवा सण असतील त्याचा तुम्ही एक वेळेस नक्की अभ्यास करून घ्या मित्रांनो. परीक्षेमध्ये तुम्हाला त्यावर हमखास प्रश्न विचारतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे, संगणकाचा असा कोणता भाग आहे जो की प्रत्यक्ष स्पर्श करू शकतो आपण. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जो की हार्डवेअर हा भाग आहे. त्यानंतरचा आपला पुढील 5वा प्रश्न, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोणते. तर खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की लुंबिनी हे जे स्थान आहे जे की गौतम बुद्धांचे जन्मस्थान आहे. त्यानंतरचा 6वा प्रश्न, सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा डॅश एकदा घेतली जाते. तर कधी घेतली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की महिन्यातून एकदा घेतली जाते सर्वसाधारणपणे. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 7वा असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ हे ठिकाण आहे. तर त्यांचं जे आजूळ जे की आजूळ असं देखील म्हटलं जातं. तर ते कोणते ठिकाण आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की बुलढाणा हे ठिकाण आहे. ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल. जर मित्रांनो तुम्हाला BMCच्या निरीक्षक गट क या पदाकरिता मित्रांनो टीचर्स पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील, जो की परिपूर्ण अभ्यासक्रम असणार असेल मित्रांनो, तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही किंवा कोणतीही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला 4000 किंवा 5000 देऊन तुम्हाला कोचिंग देखील लावण्याची आता गरज नाही. जर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल घेतला तर त्यामध्ये मित्रांनो आपण टीचर्स पॅटर्न आधारित सर्व काही अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये आपण महानगरपालिका कायदा 1888 देखील त्यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे. सर्व काही लेटेस्ट आधारित मित्रांनो जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर 100% मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा लाभ होणार असेल. जर मित्रांनो तुम्हाला ते मिळवायचं असेल, तुम्ही अजूनही त्याच्या जर तुम्ही घेतला नसाल तर आपल्या व्हॉट्सअप थ्रेडशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व काही घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थ्रेडची लिंक दिलेली आहे मित्रांनो, जे की तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो मिळवायचं आहे 100% त्यांनीच कॉन्टॅक्ट करा. अन्यथा मित्रांनो वेळ वाया घालण्याकरता तुमचाही वेळ आणि आमचाही वेळ अमूल्य वेळ वाया घालण्याकरता मेसेज करू नये मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 8 आपला, DPI म्हणजे काय. तर DPIचं फुल फॉर्म, तर परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही कम्प्युटर रिलेटेड असतील किंवा लेटेस्टचे इकॉनॉमिक्स रिलेटेड असतील किंवा इन्फॉर्मेशन रिलेटेड जेवढे काही शॉर्ट फॉर्म आहे तुम्हाला परीक्षेमध्ये मित्रांनो 100% एक ना एक प्रश्न तुम्हाला त्यावर विचारला जातो. त्यामुळे ते देखील मित्रांनो एक वेळेस तुम्ही पाहून जाणं महत्त्वाचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की डॅश पर इंच असं जे आहे थोडक्यामध्ये DPIचं फुल फॉर्म होतं. त्यानंतर प्रश्न 9 आपला, राजाराम मोहन राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की संवाद कैमुदी हे जे आहे वृत्तपत्र राजाराम मोहन राय यांनी सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वि.स. खांडेकर हे आहेत, यांना म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न 11वा आपला, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित आहेत. त्यांना अर्थशास्त्राचे जनक देखील थोडक्यात म्हटलं जातं.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन हा साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13, ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की समताप मंडल यावर जे आहे जो की असतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 14वा असा आहे, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, आचार्य विनोबा भावे यांना जे आहे भारतातील भूदान चळवळीचे जनक असे जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15वा आपला असा आहे, सॉरी, भरतनाट्यम राज्य हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर आपला हा क्वेश्चन जो आहे जो क्वेश्चन फॉर यू मधला आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. ऑप्शन आहे त्याचे अ कर्नाटक, ब आहे तामिळनाडू, क आहे ओडिसा आणि ड आहे बिहार. तर यापैकी याचं उत्तर कोणतं असू शकेल? आपण या व्हिडिओमध्ये देखील हा प्रश्न पाहिलेला आहे. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर खाली मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आणि मित्रांनो इथून आपले BMCसाठी निरीक्षक या पदाकरता रेग्युलरली लेक्चर येणार असतील. ते सर्व लेक्चर्स पाहण्याकरता तुम्ही आपल्या फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांना आतापासूनच निरीक्षक या पदाची परिपूर्ण तयारी करायची असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मटेरियल मिळून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक्स उपलब्ध आहे मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.